फक्त मम्मी कपडे तसे वेअर करत नाही काय मम्मी संतूर मऊ किचन मध्ये पंखा आहे तिथे जाऊन बस. माझं इकडे काम आहे किचन मध्ये काय जाऊ. मग आमचं पण इथेच काम आहे आम्ही पण इथेच बसणार काय मम्मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. 13 तारीख म्हणजे उद्या आयांचा वाढदिवस आहे. सो त्यानिमित्ताने थोडीफार शॉपिंग. सो मम्मीचा दहीसर ॲज ऑलवेज फेमस आहे त्यासाठी मग आता तिकडे जाऊ. पण काल आपण जाऊन आलो तो झुडिओ मध्ये त्यासाठी मग मम्मीला आता परत न्यायचं आहे तिकडे कारण बघण्यासाठी. कारण मम्मीची चॉईस थोडी वेगळी आहे. सो लेट्स सी आपण जाऊया आणि बघूया पटला तर तिकडे घेऊया नाहीतर आपण असं तरी दहीसरला जातच आहे. आणि गाईज अजून एक गोष्ट अशी की आयांचा मी स्केच बनवलाय पण तो सरप्राईज राहणार आहे आयांच्या बर्थडे पर्यंत. म्हणजे आयांना जेव्हा देणार तेव्हाच तो रिव्हील होणार आहे. पण भाई साहब यार एवढा भारी झाला ना स्केच. त्याचं नाव ते म्हणजे मम्मी कसा झालाय स्केच एक नंबर ना. मम्मीला पण आवडला. सो आता ते स्केच घेऊन जायचंय फ्रेम देण्यासाठी. मग जसं आपण जातोय तिकडे तसं आलं मला ती फ्रेम पण भेटेल. सो ऍट द टाइम ते त्या आजच्या दिवसात सगळं कव्हर होतं. या पिशवीत घेते मी तसं नाही घेते. आधी कुठे जायचं आपल्याला पण आता घेऊन चल ना नंतर मग तिकडे द्यायचं. मी हातात घेईन फक्त ते पिशवी हा रोल करून. सो हा बघा इथे स्केच आहे. सो हा सगळं तुम्हाला उद्या रिव्हील होणार. कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल तर बघा नॅशनल पार्क सारखं जंगल होतं आणि आता बघा रिकामं झालंय. ते आता होईल. आता मे महिन्यापासून पाऊस सुरू होईल ना जून पासून तेव्हा होईल सगळं. काही आज रात्री काय आम्ही 10-11 वाजेपर्यंत घरी जात नाही. हे बघा माझ्यासाठी काय मम्मीसाठी. आता आलोय जरा मम्मीला ड्रेस वगैरे बघण्यासाठी. आणि हा ड्रेस एक बघितलाय हा वाला. पण मम्मी आहे की मम्मी स्वतःला एजड समजते पण मम्मी यंग आहे आमची. फक्त मम्मी कपडे तसे वेअर करत नाही काय मम्मी संतूर मऊ. पिंक दुपट्टा आहे ना वो वाला दिखाओ. मम्मी आमची संतूर मऊ. तुला काय वाटतं. मला एक मित्रांनो एक ऑलरेडी ड्रेस सिलेक्ट केला होता बट थोडासा बार्गेनिंगचा विषय म्हणून यम्मा मायम्मा. तो चांगला वाटत होता. हा थोडासा फायनली मित्रांनो भरपूर तशक्तुक करून आल्यानंतर जिद्दोजहद के बाद फायनली ड्रेस सिलेक्ट हुआ है. बच्ची रे बच्ची कर देंगे खच्ची ना मेरी सोमो. आता जायचंय आयांसाठी कपडे घ्यायला कारण त्याचं हे प्रत्येक बर्थडेला हे त्याचं आपल्याकडून गिफ्ट असतं खास करून आजीकडून. हो आजीकडून असतं आजीकडून. हा चला फायनली आयांचे पण कपडे घेऊन झाले. चालेल ना मी बघूया काय. इथे जरा आपल्याला परफेक्ट जरा प्रॉपर रेटने मिळाले. नाहीतर मीरा रोड महंगा आहे भैया. मम्मी चालली अजून एका दुकानामध्ये बिकॉज मम्मीला असं असतं की अजून काय नवीन याच्यापेक्षा चांगलं कसं भेटेल याच्याकडे तिचं लक्ष असतं. चला आता ऑलमोस्ट सगळं आपलं घेऊन झालं. म्हणजे मम्मीसाठी पण घेऊन झालं आयांसाठी पण घेऊन झालं. आता ताई आणि मी बाकी आहे फक्त. आता आलं आपण कालच्याच ठिकाणी झुडिओमध्ये. आता ताईला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं ते नाही माहिती. हां पण माझं तरी आहे कन्फर्म. हां शूज पण आहे. आपल्याला हवं तसं शॉपिंग करता येते. मेन फायदा आहे आणि क्वालिटी वाईज पण चांगलं आहे. माझं नको वाटतं ही तरी पातळ आहे बघ ना. आणि शर्ट बघ बघितले टी शर्ट घे ना नाही तर 80 रुपयाला क्लिप गाईज इकडे. आणि थोडी माझी शॉपिंग झालेली आहे म्हणजे बऱ्यापैकी ना. येस हॅपी मनासारखं. कारण मी जास्त शॉपिंग वगैरे करत नाही ना. माझी वर्षातून काय माझी 2 वर्षातून एकदा होते. त्याच्यामुळे एवढा बोनस तर मला पाहिजेच नव्हे. मोठे केसांसाठी हे छोटे छोटे पण आहेत. आणि हे इकडे याचे काप हे नरम आहे लहान मुलांचे. हे बघ हे
मस्त ना. हा चांगला आहे. हा बाहेर ठेवा. हे पहिला रिबॉन. इथे बघा अत्तर वगैरे पण आहेत. सो अत्तर वगैरे पण आपण घेऊ शकतो. 80 रुपये प्राईज आहे, म्हणजे 1 रुपया कमी. तर हा आवडला, बघूया. इकडे पिशव्या बघते मम्मीसाठी. मम्मी बोलते की मला ही बरी पडेल. कशा टिफिन वगैरे साठी ना. हा म्हणजे कधी ऑफिसला गेले तर काही फाईल वगैरे ठेवायला वगैरे पण असं. आणि किंमत फक्त 30 रुपये. 30 रुपये. छान आहे ना. म्हणजे याच्या प्रत्येक किमती अशा आहेत, फक्त त्याच्यामध्ये 1-1 रुपया कमी आहे. आणि गडी करून आपल्या पर्समध्ये पण राहू शकते. हो बरोबर. घेतली ना मग एक कपडा. कोणती तुला कुठली पाहिजे होती? हा बघ, हा कलर घे. हा घे. मस्त आहे कलर. नको नको, हा लाईट बघायचं. हे असं भडक नाही वाटत. आमच्या मम्मीला काय फॅशन नाम की कोई. हा कलर थांबली कोणतरी. हा बघ, हा डिसेंट आहे. नाही मला हाच बरं आहे. हे मम्मीला बरा वाटलाय. चला आता काम 25. आतमध्ये पण आहे. हा कलर किती छान वाटतोय. बोलून बघ खोलू शकते. डार्क कशा. अरे ना करू शकतो. एक कोणतं तरी खाली चल. काय घेतलं? यासाठी टी शर्ट बघत होतो. इकडे जास्त नाही, म्हणजे 5 ते 6 वर्षाचं आहे ना, थोडं कमी आहे. त्याचं एक आवडलं फ्रेश कलर आहे. मम्मी बघते. मगाचपासून मी ताईला म्हणतोय ताई काहीतरी घे. पण मग नंतर बोलली की नको मम्मी. आणि आता थोडंसं पुढे गेलं तर बोलते की अरे थांब ना, टी शर्ट बघायचं आहे. ताई नको. कसं वाटलं ते तुला टी शर्ट? खूप मस्त वाटतं. फिटिंगला वगैरे पण आणि एकदम छान, म्हणजे डिसेंट वाटत होतं. हे बघ, इकडे पण भेटतो कारल्याचा ज्यूस. पाहिजे तर बघ. अरे मोसंबी आहे इकडे. आता इथे पण असंच असणार सगळं. चालेल ना? स्वच्छ तर फक्त घरातच असतं आपल्या. हा चल. पैसे काढा आणि वैता पडून. तुला काय म्हणलं? अरे मी काय मगाशी तू त्याला काय तिकडे बोललीस की अरे भैया ओ मोसंबी का. आम्ही विचार नंतर मग काय बोलली, शी जाऊ दे नको. अरे पोपट होतो, पोपट नको करू, बाकी काय नाही. अरे घे ना, किती पाहिजे? 10. प्लॅस्टिक बाय प्लॅस्टिक. अरे खूप इथे डोकं चालवून लागतं. मी जास्त पिणार नाही बोलू तुला. हा मग पिना, मी कुठे नाही बोलत, तू ऐकला. सरळ बनवतोय ब्लॉग. प्रॉपर लेवलने बनवतोय. यप्पा चल पप्पा. इथे पाणीपुरी होती. आयला आम्ही आता ज्यूस प्यायलो आणि आम्हाला आता दिसलं पाणीपुरी इकडे बाजूलाच आहे म्हणून. अच्छा खाते, खा ना. हा मम्मी पहिले बघते चमच्याने देतोय की हाताने देतोय. मग मम्मी डिसाइड करते घ्यायचं की नाही. प्रॉपर हायजेनिक का ध्यान. ठिकाणी पूर्ण हात टाकून करायचे. हो बरोबर. तिखट बनवणार आहे तुला? तिखट ताईला पण हवं. 300 रुपये बनणार किती. आता सगळं करून आलोय फ्रेम बनवण्यासाठी स्केचची. आणि ते म्हटले की आत्ताच मिळेल तुम्हाला 10 मिनिटात, म्हणून मी थांबलो. आणि आपल्या ओळखीच्याच आहे, त्यांच्याच दुकानात मी बसलोय विश्राम. आणि मम्मी तिकडे काय ना काय आता जाईल घ्यायला. आणि इथे सगळे देवतांचे फोटो आहेत. सो गाईज घरी आलो आणि एक गोष्ट घेण्याच्या मागे पण खूप विचार करावा लागतो. ते आपल्याला सूट होईल का, कसं दिसेल, काय दिसेल. आवड निवड, एकाला आवडलं मग दुसऱ्याला नाही आवडलं, तिसऱ्याला आवडलं मग सेम गोष्ट, एकच गोष्ट सगळ्यांना कशी आवडेल याचा विचार सगळा करून मग कपडे वगैरे घ्यावे लागतात. आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतातच. सो ते करून सगळं आलेलं आहे. आणि दैसरला आणि सगळ्याच गोष्टी परफेक्ट नाही भेटत. 19-20 असतं काय ना काय. तर दैसरला जाणार होतो
पण ते नाही शक्य झालं कारण पॉसिबलच नव्हतं. आपण निघालो 4-4:30 पावणेपासून निघालो ते आत्ता आलो आपण घरी. काय मोठी प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मी आता AC लावलेला आहे मित्रांनो थोडा रिलॅक्स होण्यासाठी. ताईला काय बोलायची गरज आहे, बंद कर बंद कर. काय थंडी लागते एवढं अस्वलाची कातडी घेतली अंगावर आणि तर थंडी लागते तुला. माझं मी खाते, तू देतोस मला. तुझं खाते म्हणजे तुझं तू खाते म्हणजे काय चामडी घेतली काय? हा मग तुला थंडी कशी लागते तर तुला काय करायचंय? पण हात बघ किचन मध्ये जा ना, किचन मध्ये पंखा आहे तिथे जाऊन बस. माझं इकडे काम आहे, किचन मध्ये का जाऊ? मग आमचं पण इथेच काम आहे, आम्ही पण इथेच बसणार काय मम्मी. झालं ना आता मग थोडा वेळ झालं ना आता थोडा वेळ. बोलली काय बंद कर? आता कॅमेऱ्याच्या मागे बोललीस तेच मी बोलून दाखवलं इथे. भेटूया तेरी भी चूप और मेरी भी चूप. आम्ही काय बाबा किडीवाले खाल्लं पण मी. हे तिकडची नको घेऊ, इकडचीच घे फक्त. खरं याच्यात किडी? हा कीड होती बघ चेक कर नीट. आता नाही बघ, हे सगळं खाऊ शकतेस. तिने खाल्लं ऑलरेडी. तर इथे घरी आल्यावरती ना दुपारची ताईने खिचडी केली होती ती आहे. मम्मीने माझ्यासाठी मच्छीचा रस्सा पण केलेला आहे मम्मी. आणि आता काय जेवायचं आहे. आणि बाहेरून आलोय, इथल्या इथेच फिरलो पण जाम फिरलो पण खूप थकलोय. आता उद्या जायचंय कसं त्याचा विचार आहे. तर हा जावं तर लागेलच. चला आता जेवून घेऊया. जेवण तर झालेलं आहे. या जेवायला मित्रांनो मम्मीने इथे मस्तपैकी रस्सा केलेला आहे. हळदी आणि बोंबील असं मिक्स रस्सा केलेला आहे मम्मीने. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट टाकलेली आहे, ती नक्की बघा कारण आपला Q&A व्हिडिओ येणार आहे लवकरच. सो तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये पण विचारा किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही विचारू शकता. एवढ्यात मी टाकणार नाही Q&A व्हिडिओ जोपर्यंत मला भरपूर लोकांचे प्रश्न येत नाही तोपर्यंत. सो व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय काय आपले प्रश्न आहेत ते. सो बाय.